आणि पुढची बातमी जळगावमधून आहे। जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। उन्मेष पाटील ज्यांनी खासदारकीची निवडणूक मशाल चिन्हावरती म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं लढवलेली होती, तेच उन्मेष पाटील हे आता मशाल सोडता आहेत आणि शिवधनुष्य हाती घेणार आहेत। उन्मेष पाटील यांची एक क्लिप सध्या व्हायरल होते आहे। या क्लिपवरती भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आक्षेप घेतलेला आहे। याबाबतीत वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचं चव्हाण म्हणाले। दरम्यान ऑडिओ क्लिपमध्ये भाजप विरोधात काम करण्याचं आवाहन मंगेश चव्हाणांनी केलं आणि त्यांची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते आहे। हेलो एक सेकंड पठान भाई, बोलो बोलो। उन्मेष बात कर रहा हूँ, उन्मेष पाटिल। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। 6 तारीख को अपने को साथ में जाना है, शिंदे साहब के नेतृत्व में प्रवेश करना है। ओके 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 दादा। तो सायगांव से एक गाड़ी 2 गाड़ी क्या चाहिए बोलो। अपना एजेंडा क्लियर है, बीजेपी के अगेंस्ट अपने को काम करना है। अपना एजेंडा क्लियर है, बीजेपी के अगेंस्ट अपने को काम करना है। हो चलेगा दादा, कोई बात नहीं। ते ही भूमिका घेता आहेत की अपना एजेंडा क्लियर है की अपने को बीजेपी के अगेन्स्ट काम करना है। हे वक्तव्य आहेत चाळीसगावचे उन्मेष पाटलांचे। मला या संदर्भात खरं तर मित्रपक्ष म्हणून स्वाभाविक कोणी त्यांनी त्यांचे पक्ष वाढवावे याबद्दल आमचं काही दुमत असण्याचं कारण नाही, परंतु एखाद्याला प्रवेश देत असताना त्या प्रवेशाचीच भूमिका अपना एजेंडा क्लियर है, बीजेपी के अगेन्स्ट काम करना है असे मुस्लिम कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन एकत्र करण्याचं काम हे शिंदे साहेबांच्या परवानगीने होतंय का?